ओके, नेक्स्ट कुठली आहे आपली? तर कुठले झाले आपल्या? परत एकदा रिवाइज करते. 2 4 8, त्याच्यानंतर 3 6 9. आता कोण राहिला? 5 10 11. आता 5 10च्या जवळपास सारखेच आहे. 5ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी खूप सोपी आहे. ज्या नंबरच्या शेवटी काय, इफ द नंबर युनिट प्लेस नंबर इज 0 और 5, ज्याच्या शेवटी 0 येते किंवा 5 येते ते काय आहे तुमच्या? तुमचा 5चा टेबल लिहा. फॉर एक्झाम्पल 5 1 जा 5, इथे युनिट प्लेसमध्ये आहे. 5 2 जा 10, 0 आला. 5 3 जा 15 20, त्याच्यानंतर 25 30 35 आहे की नाही. फक्त 5चा टेबल, 5चा डिफरन्स काय करायचा? इथे युनिट प्लेसमध्ये 5 आहे, युनिट प्लेसमध्ये 0 आहे. 5 आहे 0 आहे, 5 आहे 0 आहे, 5 आहे परत 0 असं तुमचं परत चालायचं. म्हणजे एखादा नंबर आहे बरं का, 4 9 3 2 0, हा काय 5ने डिवाईड होतो म्हणजे होतो. त्याच्यानंतर दुसरा नंबर बघूया आपण, 9 4 3 2 3 9 4 2 3 5 होतो. 5ने डिवाईड होतो कारण याच्या लास्ट डिजिटमध्ये काय आलेलं आहे? 0 आणि 5 आलेलं आहे. मग तुम्हाला टीचर 2 वेळा आलं तरी पण होते, असं असलं तरी पण 5ने डिवाईड होते. त्याच्यानंतर असं असेल तर 9 4 5 5 असेल तरी पण 5ने डिवाईड होते. ठीक आहे, हे डिव्हिजन तुम्ही करून बघायचं आहे. खूप सोपं आहे 5ने डिव्हिजन करायचं. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, चेक करायचं की हे खरोखर आहे की नाही. आणि जर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की येस टीचर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 10. इफ द युनिट प्लेस नंबर इज 0, 10ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी कोणालाही विचारा, सोपी आहे. 10चा जो पाडा आहे किंवा आपण म्हणूया टेबल म्हणूया ना, 10 × 10 10 × 20, ज्या नंबरच्या शेवटी 0 आहे ना तिथे 10ने डिवाईड होतं म्हणजे होतंच. तिथे काय पाहिजे आपल्याला? फक्त लास्ट डिजिटला काय पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे. याला 10ने डिवाईड होते. असा जर नंबर आहे तुमचा तर याला पण 10ने डिवाईड होते. असा जर नंबर आहे याला पण 10ने डिवाईड होते. तुमच्याकडे जर असा नंबर आहे त्याला पण 10ने डिवाईड होते. ठीक आहे. नंतर आहे आपली 11ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. ही कशी थोडीशी वेगळी आहे. कशी वेगळी आहे बघा, जर एखादा नंबर आहे ना त्या नंबरची ऑड प्लेस आणि इव्हन प्लेस याचं काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्शन करायचं. डिफरन्स आला, जिथं पण डिफरन्स आला ना तिथे काय करायचं असतं? मॅथ्समध्ये सबट्रॅक्शन करायचं असते. तिथे तुम्हाला वजाबाकी करायची असते, तिथे तुम्हाला मायनस करायचं असते. तुम्ही कुठला शब्द वापरता तुमच्या शाळेमध्ये, कुठला शब्द यूज करतात? मायनस यूज करतात, सबट्रॅक्शन यूज करतात, किंवा तुमच्या शाळेमध्ये वजाबाकी म्हणतात की काय म्हणतात ते तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. तर म्हणजेच काय की इथं डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हणजे काय रे? सबट्रॅक्शन. याची सबट्रॅक्शन जे आहे ना, याची सबट्रॅक्ट जे आहे ना ती किती आहे? कोणाची? इव्हन प्लेसची आणि ऑड प्लेसची. इव्हन प्लेसची आणि ऑड प्लेसची. ठीक आहे. आता सुरुवातीला ऑड प्लेस येते आणि नंतर इव्हन प्लेस येते. कारण तुम्ही असं घेऊ शकता डिफरन्स बिटवीन ऑड प्लेस आणि इव्हन प्लेस, असंही चालतं. ठीक आहे. हो, ते काही एवढं महत्त्वाचं नाही. आता एक्झाम्पल घेऊया आपण. इथं 4 9 एक्झाम्पल काय घेऊया आपण? 49,126 हे एक्झाम्पल घेऊया. बघा कसं येणार आता? याची ही कुठली, ज्याच्या खाली ऑड प्लेस आहे ना त्याला ओ लिहिते आणि ज्याच्या खाली इव्हन आहे ना ती ई लिहिते. हे कुठले आहे? ऑड. ही कुठली आहे? इव्हन प्लेस. आणि हे कुठले आहे? ऑड. आता काही विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? की इथे आहे ना इव्हन नंबर आणि ऑड नंबर बघतात. तो बघायचा नाही आपल्याला. इव्हन नंबर आणि ऑड नंबर बघायचा नाही. आपल्याला फक्त प्लेस बघायची आहे. मग त्या प्लेसला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याची जागा कुठे आहे आणि फेस व्हॅल्यू म्हणजे तोच नंबर. आपल्याला फेस नाही बघायचं आहे. आपल्याला काय बघायचं आहे? प्लेस बघायची आहे. आपल्याला त्याची जागा बघायची आहे. मग या 4ची जागा काय? ऑड प्लेस आहे की नाही? याची जागा काय आहे? इव्हन. म्हणजे हा 1 2 3 4 5 बरोबर आहे. आता 1 हा ऑड नंबर आहे, 2 हा इव्हन नंबर आहे, 3 हा ऑड नंबर आहे, 4 हा इव्हन नंबर आहे आणि 5 हा ऑड नंबर आहे. मग याचं काय करायचं आहे तुम्हाला की याची ॲडिशन करायची. पहिले कशाची ॲडिशन करणार तुम्ही? ऑड नंबरची ॲडिशन करा. ऑड नंबरची ॲडिशन. ऑड प्लेस नंबर नाही हा, ऑड प्लेसची ॲडिशन करा. ऑड प्लेसची ॲडिशन काय होती तुमची बघा? 4 + 1 + 6 किती होते? 4 + 1 + 6. 4 + 1 किती होतात? 5 आणि 5 + 6 किती होतात? 11. 5 + 6 किती होतात? 11. आता इव्हन ना इव्हन प्लेस
इवन प्लेसची तुम्ही ॲडिशन करा. काय इवन प्लेस तुमचा पहिला इवन प्लेस आहे 9, दुसरा इवन प्लेस आहे 2 आणि तिसरा इवन प्लेस आहे तुमचा 6. इथे बघा 9 नाही सॉरी 2च आहे का 9 + 2 2च इथे नंबर आहे. हां सॉरी काय नसते का 9 + 2 9 + 2 किती होतात 11. आता याचा डिफरन्स काढा. डिफरन्स किती आहे 11 - 11 किती आला 0 आला की नाही. 11 - 11 किती आला नाही 0. म्हणजे इथे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तुमची लागते. म्हणजेच काय तर या नंबरला 11ने डिवाइड होते. म्हणजेच काय या नंबरला 11ने डिवाइड होते. करून दाखवू तुम्हाला बिलकुल करून दाखवते. चला बघूया आपण एक्झाम्पल त्याचं. काय म्हटलं मी की 11ला डिवाइड होते म्हटलं ना. बघा मी करून दाखवते तुम्हाला. इथे 11 लिहिते मी माझा डिवायझर आणि नंबर कुठला घेतलेला आहे 49126. आता बघा 49126 इथे 11चा टेबल सगळ्यांना माहिती आहे ना. खूप सोपा आहे. 11चा टेबल 11 × 11 2 22 33 24 55 66 77 88 99 आणि 110 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक गंमत सांगू का तुम्हाला. आम्हाला टेबल पाठ करायला सांगितलेला. तुमचा टेबल पाठ करायचा आम्ही. त्याच्यानंतर 5चा 10चा आणि 11चा आणि 20चा खड लर्न असायचे आमचे टेबल. आणि मग टीचरने विचारलं कोणाचे टेबल लर्न आहे तरी 20पर्यंत टीचर हात वर करायचं. पण व्हायचं काय की मधल्या टेबलला यायचीच नाही. मग तेव्हा मार्क खावं लागतं. पण तुम्ही तसं करू नका बरं का. तुम्हाला टेबल कुठे लर्न करायचे आहेत. चला मग इथे आपण काय करूया 11 × 11 काय करूया आपण 11 × 11 असं येईल का नाही. काय येणार आहे इथे 11च्या टेबलमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे तर 49 येतात का ते बघायचं आहे. नाही येत 49 पण त्याच्या अगोदरचा नंबर किती येतो 4वर येतो ना 44. 11 × 4 = 44. किती राहतात 9 - 4 किती राहतात 5 ते किती राहतात 0. मग 1 खाली घेतला तर किती होतात 51 होतात. आता मला सांगा इथे परत 44च घ्यावं लागेल मला कारण 11 × 5 किती होतात 55 होतात. म्हणून मी इथे काय घेणार 4च घेणार. मग आता इथे घेतला मी 44. बघा आता 1 - 4 होतात का नाही होत. म्हणून मी काय घेणार इथलं 1 घेणार आणि इथे 11 करणार. इथे मी 4 करणार. ॲडवन बरोबर माहिती आहे ना. मग इथे 11 - 4 किती होतात तुमचे तर 7 आणि मग राहिला पण 2 ह्या खाली 2ला तर 0 होणार तुमचा. 11 × 6 = 66. ओके. मग आता याच्यातून मायनस करा परत. याच्यातून मोठं म्हणून इथे 6 घेतले इथे 12 घेतले. 12 - 6 किती होतात 6 होतात. आणि राहिला कोण माझा 6 राहिला. येते की नाही 66 0 0 66 11 × 6 = 66 आलं माझा ॲन्सर. येस करेक्ट. मी इथे लागली माझी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. समजलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं आहे. 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 4ची 8ची. पहिले 2ची काय ऑल इव्हन नंबर आर डिव्हिजिबल बाय 2. 4ची काय आहे लास्ट 2 डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 4. 8ची काय आहे लास्ट 3 डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 4. आणि जर शेवटी 3 0 असतील तर सुद्धा 8ने डिव्हिजिबल होतो. 4च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त 0 असतील शेवटी तरी पण 4ने डिव्हिजिबल होते. त्यानंतर बघितलं आपण 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय सांगितली तर 3च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये आपल्याला इव्हन नंबरची काय करायची ॲडिशन करायची आणि ती ॲडिशन जर 3च्या टेबलमध्ये आली तर तो 3ने डिव्हिजिबल असतो. त्यानंतर 6ची काय आहे की 3ने डिवाइड होणारे सगळे इव्हन नंबर हे 6ने डिवाइड होतात. त्याच्यानंतर आपण काय बघितलं 9ची पण 3 सारखीच आहे. सम ऑफ डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 9. ओके. त्याच्यानंतर बघितली आपण 5ची तर लास्ट डिजिट काय पाहिजे 0 आणि 5 असेल तर आपली 5ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तिथे लागते. त्यानंतर आहे 10ची बघितली आपण. 10मध्ये तर सगळ्यात शेवटी 0 आला. लास्ट युनिट प्लेस आर 0 दिस इज द 10 टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 10. देन 11ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय सांगते द डिफरन्स बिटवीन ऑड प्लेस मायनस इव्हन प्लेस बघायची आहे. आणि ते आपल्याला आपण प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ना ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. फक्त 2 तुम्हाला होमवर्क दिलेले आहे आणि ते होमवर्क काय आहे तुमचं तर 5 आणि 10च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीचे डिव्हिजन तुम्ही करून बघायचे आहे. आणि जर तुमचा ॲन्सर करेक्ट आला तर मला येस टीचर असं कमेंट करायचं आहे.
ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.